कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सुद्धा अनुदानाची तरतूद करावी। त्याचबरोबर 145 कनिष्ठ महाविद्यालयाचा जो शासन आदेश निर्गमित केलेला आहे त्यांच्या वेतनासाठी सुद्धा अनुदानाची आर्थिक तरतूद या अधिवेशनात करावी। त्याचबरोबर सन 2012-13 मध्ये ज्या जादा वर्ग तुकड्या या राज्यातल्या सर्व भौतिक सुविधा पूर्ण करणाऱ्या शाळेमध्ये दिल्या गेलेल्या आहेत त्या 7,500 वर्ग तुकड्यांचं सुद्धा 5 वर्षाचं वय पूर्ण झालेलं आहे। त्यांना सुद्धा अनुदानाची तरतूद करून त्यांचं वेतन सुरू करावं या मागणीसाठी सभापती महोदय गत अधिवेशनात सुद्धा या सभागृहात मी लक्षवेधी उपस्थित केलेली होती। माननीय शिक्षण मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ। या सभागृहातल्या दोन्ही कडच्या शिक्षक आणि पदवीधर आमदारांची बैठक माननीय मुख्यमंत्र्यांकडे घेतली गेली। सभापती महोदय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिलं, आपण सुद्धा निर्देश दिले होते सभापती महोदय, त्या अनुषंगाने बैठकही झाली आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की येणाऱ्या अर्थसंकल्पात आम्ही ही तरतूद दिली जाईल। सभापती महोदय आझाद मैदानावरती गेल्या 4 दिवसापासून हजारो शिक्षक आंदोलन करतायत। सभापती महोदय आपल्याला सुद्धा भेटले, काही शिक्षक आत्महत्याचं सुद्धा त्यांनी धमकी दिली सभापती महोदय। आणि काल सभापती महोदय नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातल्या नागनाथ पांचाळ नावाच्या शिक्षकानं आता काही पगारीचं होत नाही, शासन काही निर्णय घेत नाही म्हणून सुसाईड नोट लिहिली सभापती महोदय आणि काल आत्महत्या केलेली आहे सभापती महोदय। म्हणजे या राज्यात शेतकरी तर आत्महत्या करतायत पण आता शिक्षक सुद्धा आत्महत्या करतायत सभापती महोदय। त्यामुळं आज शिक्षण मंत्री महोदय काल आझाद मैदानावर एका आंदोलनाला भेट द्यायला गेले, तिथं सुद्धा हे सगळे शिक्षकांना ते भेटले, त्याबद्दल आम्ही थोडंसं आभार व्यक्त करेल। परंतु सभापती महोदय आज अधिवेशन या ठिकाणी सुरू आहे, आंदोलन सुरू आहे, जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं ते पाळलं जात नाही सभापती महोदय। त्यामुळे या माध्यमातून हे सगळं कामकाज बाजूला ठेवून या गंभीर विषयावरती चर्चा झाली पाहिजे आणि या सगळ्या आंदोलन करताना दिलासा मिळाला पाहिजे ही मागणी सभापती महोदय या निमित्तानं माझी आपणाकडे या किमान आज मराठी भाषा गौरव देऊन आपण साजरा करतोय आणि या सगळ्या मराठी शाळांचा विषय सभापती महोदय, म्हणून माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून सरकारला की याबाबत सविस्तर निवेदन मंत्री महोदयांनी करावं आणि याच्यावरती चर्चा सभापती महोदय परवानगी आपण द्यावी। सावंत साहेब कपिल महोदय अत्यंत महत्त्वाचा विषय स्थगनच्या माध्यमातून आणलेला आहे। खात्रीनं मराठी भाषा दिनाचा एकीकडे आपण गौरव करत असताना या राज्यामध्ये मराठी शाळा आणि मराठी शाळेवरती अध्ययन आणि अध्यापनामध्ये जे पाठीमागच्या 20 वर्षात या राज्यातल्या शाळांमधील वाढीव वर्ग तुकड्यामधील आणि या संबंधित सगळ्या प्रायमरी पासून वरिष्ठ महाविद्यालयापर्यंत शिकवणाऱ्या अध्यापकांच्या बाबतीमध्ये अत्यंत वाईट स्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून आम्हाला एकच या ठिकाणी मांडायचं आहे की खात्रीनं बाकीच्या सगळ्या चर्चा बाजूला ठेवाव्यात आणि या शिक्षकांच्या 20 वर्ष 15 वर्ष जो मोठा त्यांच्यावरती वाईट वेळ आलेली आहे ती वेळ त्यांची दूर करण्यासाठी त्यांना अनुदान देण्यासाठी या ठिकाणी विचार करायला हवा आहे। कारण आहे त्याचं, या राज्यामध्ये कायदा झाल्यावरती नियमाला अनुसरून या राज्यातल्या सगळ्या शाळांना मान्यता दिल्यावरती शिक्षकांच्या मान्यता झाल्यानंतर शासनानं अनुदान देण्याचं मान्य करून सुद्धा या ठिकाणी राज्य शासन त्यांना अनुदान देत नाही आणि त्यामुळे या शिक्षकांच्या प्रचंड मोठा व्यत्यय झाले आहेत। या राज्यातल्या ज्युनियर कॉलेजचा तर इतका गंभीर प्रश्न सभापती महोदय निर्माण झाला आहे की साधारण 2200 ज्युनियर कॉलेज आहेत, साधारण 19 वर्ष झाली। आज उच्च शिक्षण घेतल्यानंतर जर 19 वर्ष या राज्यामध्ये विना वेतन शिकवावं लागत असेल तर अशी वेळ मला वाटतं जगामध्ये कुणावरती आली नसेल, पण या महाराष्ट्र राज्यातल्या या ज्युनियर कॉलेजमधील शिक्षकांच्या वरती आली। तशीच वेळ माध्यमिकवरती आली आहे, कारण माध्यमिकच्याही साधारण 2000 शाळा आहेत, त्यातल्या साधारण 1628 शाळांना अनुदान 29 सप्टेंबर 2016ला मिळालं। सभापती महोदय त्या वाढीव तुकड्यात 12-13च्या या तुकड्यांना सुद्धा राबणाऱ्या शिक्षकांना अनुदान देणं गरजेचं आहे। म्हणून माझी विनंती आहे या प्रस्तावाच्या माध्यमातून सगळ्या चर्चा बाजूला ठेवाव्यात आणि याच्यावरती आम्हाला विषय मांडण्यासाठी सविस्तर वेळ मिळावी अशी विनंती आहे। कपिल साहेब सगळे नका करू, काय आता वेगळं बोलून तांबे साहेब काय व्हायचं? सभापती महोदय नाही सन्माननीय ज्येष्ठ सदस्य विक्रम काळे यांनी 289चा प्रस्ताव दिलेला आहे आणि या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी केली आहे। त्याच्या समर्थनार्थ मी उभा आणि कसा होतो एवढं सांगणार आहे। मान्य दत्ता सावंत आणि विक्रम काळे यांनी विनाअनुदानित शाळा आणि कॉलेजेस यांची दर्दभरी कथा सांगितली, मी ती रिपीट करत नाही।
पण नांदेडला अर्धापूरला ज्या शिक्षकाने आत्महत्या केली त्याची नागनाथ पंचाळ त्याची सुसाईड नोट फक्त मी 4 ओळी वाचून दाखवतो म्हणजे या घटनेचं गांभीर्य लक्षात येईल. अण्णा मला माफ करा, मी सोडून चाललो आहे. माझ्यानं आता जगणं होत नाही आहे. शाळेतही मन लागत नाही. एवढे पैसे देऊनही किती दिवस फुकट काम करायचं, पगार कधी चालू होतील याची सुद्धा गॅरंटी राहिली नाही. इतके दिवस वाटत होतं आज होईल उद्या होईल, पण आता सहन होत नाही आहे. पिलूची काळजी घ्या, मला माहीत आहे तुम्ही तिला चांगल्या प्रकारे सांभाळू शकाल. त्या शिक्षकाने जर जानकर साहेब ऐका जरा. आपण ज्येष्ठ मंत्री आणि सभागृह सरकारच्या वतीने आपणच उपस्थित आहात, त्यामुळे ऐका चला पावसकर साहेब. इतकी गंभीर घटना. मेटे साहेब जरा गांभीर्याने घ्या थोडं. मेटे साहेब सुसाईड नोट वाचताय तर आता चर्चा थांबवा आणि त्यांना बोलून द्या ना. सभापती महोदय, माणसं करूच नका ना. पण 5 वर्ष वाट पाहत होती की हे सरकार आल्यानंतर आमचं अनुदान सुरू होईल, करण्याने आश्वासन दिलं होतं. 19 वर्ष लोक वाट बघतायत. या माणसाने शेवटी आपल्या पिलाची काळजी बायकोवर सोडून, आई वडिलांवर सोडून आपला हे संपवला. किती लोकांनी आत्महत्या करायचं सरकारला वाटतं. ज्या शिक्षकांनी इतके दिवस वाट पाहिली त्या सगळ्यांनी नागनाथ पंचायतच्या मार्गाने जायचं का, हा प्रश्न आहे. आणि यापेक्षा अशी कोणती घटना आहे की त्या सरकारशी निगडीत घटना आहे. आपण 289चा प्रस्ताव तेव्हाच आणतो जेव्हा गंभीर घटना असेल, सरकारशी संबंधित असेल आणि सरकारने तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता असेल. आज बजेट मांडलं जाणार आहे. मला माहीत नाही 100% अनुदान दिलं जाणार आहे की नाही, की 20%वरती तोंड पुसलं जाणार आहे, पानं पुसली जाणार आहे तोंडाला, हे मला माहीत नाही. माझी विनंती आहे, विक्रम काळे यांनी जो प्रस्ताव मांडला आहे त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे या सभागृहात आणि विनाअनुदानित सगळ्या शिक्षकांना तातडीने न्याय देण्यासाठी आजच आम्ही बजेटमध्ये तरतूद करू आणि 100% अनुदान देऊ अशी सरकारने भूमिका घेतली पाहिजे. ती भूमिका सरकारला घेण्यासाठी बाध्य करण्यासाठी आपण चर्चेला परवानगी द्यावी एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद. ठीक आहे. कशाला महाराष्ट्र विधान परिषदेतील नियमातील एखादा नियम स्थगित करणे या संबंधाचा नियम 289 हा आहे. कोणत्याही सदस्यास माननीय सभापतींच्या अनुमतीने कोणताही नियम स्थगित करण्याच्या संदर्भात सूचना देण्यात येईल. यावरून असे दिसून येते की इतर सगळे कामकाज स्थगित करण्यासाठी त्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात असे काम किंवा एखादा विशिष्ट प्रस्ताव सभागृहासमोर असणे आवश्यक आहे. वरील विषय आजच्या कामकाज पत्रिकेत समाविष्ट नसल्यामुळे मी ही सूचना अमान्य करीत आहे. तथापि विषयाचे महत्त्व असल्याने आणि एकंदरीतच आत्महत्येसारख्या टोकाच्या भूमिकेतनं हे सगळं सदनासमोर आल्यामुळे मी माझ्या दालनात येत्या गेल्या 2 दिवसात माननीय मंत्री महोदय, जमल्यास सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, वित्तमंत्री महोदय यांच्याबरोबर बैठक घेतो. आपण सर्व शिक्षक प्रतिनिधींना बोलवतो, विरोधी पक्षनेत्यांना बोलवतो आणि ह्याच्यातनं मार्ग काढून पुढे हे उपोषण कसं सुटेल अशा पद्धतीने आपण त्यांना जर काही मेसेज देता आला तर या संबंधी निर्णय घेऊ. ठीक जयंतराव पुढे जाऊ जरा. आम्ही पेपरमध्ये वाचलं की शिवस्मारकाला अजून एक 289 संपू का? 289 आहे ना अजून. औचित्य पुढे आहेत. सूचना क्रमांक 2, सूचना क्रमांक 3 धनंजय मुंडे साहेब. नाही हो 289 बोलताय का? हा 101 आहे परत. सभापती महोदय, महाराष्ट्र विधान परिषद नियम 289 अन्वये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदत मंजूर होणे व त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 2000ची रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात येणे. मदत मिळाल्याने काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याची भावना आणि त्याचबरोबर सभापती महोदय ही रक्कम बँकेच्या खात्यात जमा होताच ती काही